पूल दुर्घटनेमध्ये माझ्यासोबत एक अशी व्यक्ती आहे की त्यांनी त्यांच्या बहीण सध्या खूप गंभीर जखमी आहे आणि त्यांनी त्यांचे भाऊजी आणि त्यांचा भाचा हा गमावलेला आहे. आम्ही तुमच्या दुःखात सहभागी आहोत. खूप वाईट संपूर्ण महाराष्ट्र हळहळला आहे आजची परिस्थिती बघून. नेमकं आजचं जी वेळ होती ती कशी घडली आणि त्यामध्ये म्हणजे कुठून आले होते हे, आणि आज फक्त फिरायच्या निमित्तानं बाहेर पडले होते? फिरायच्या निमित्तानेच बाहेर पडले होते ते, पण या लोकेशनला येतील हे माहिती नव्हतं पहिले तर. पण जसं आम्हाला समजलं, आम्हाला कॉल आला की असं असं दुर्घटना घडली आहे आणि आमची मुलगी माझी जी बहीण आहे ती या हॉस्पिटलला आहे, पण आमचे भाऊजी आणि आमचा भाचा भेटत नव्हता. त्यामुळे आम्ही घटनास्थळी गेलो. घटनास्थळी आम्हाला समजलं की लोक अडकलेली आहेत खाली पुलामध्ये. तर अग्निशामक दल आणि ते सगळे आले होते तिथं. त्यांचं काम चालू होतं, त्यांचं रेस्क्यू ऑपरेशन्स चालू होते. मग तोपर्यंत आम्ही पवना हॉस्पिटलला आलो. तिथं माझ्या बहिणीची हालत बघितली, ती गंभीर जखमी आहे. तिचे दोन्ही पाय फ्रॅक्चर आहेत, तिचा हात फ्रॅक्चर आहे. साधारण एक 7 वाजता आम्हाला कॉल आला की तुमचे एक नातेवाईक आहेत, ते रेड शर्टमध्ये होते, तर तुम्ही त्यांना आयडेंटिफाय करू शकता का? तर आम्ही त्यांना आयडेंटिफाय केलं आणि ते माझे भाऊजीच होते. अजून थोड्या वेळाने आम्हाला समजलं की आमचा भाचाही सापडला गेला आहे त्याच्यामध्ये. मग तशा प्रकारे आम्हाला समजलं की ते दोघं पण नाही राहिलेत. तेवढंच सांगू शकतो, दुसरं अजून काही नाही. एवढंच. राहायला कुठे होते ते राहायला ॲक्च्युली ते कोल्हापूरचे होते, बट ते जॉबसाठी ते इथं पुण्यात होते. आमच्यासोबतच इथे प्रेमलोक पार्कमध्ये राहत होते ते. संपूर्ण कुटुंब म्हणजे त्यांची वाईफ, त्यांचा मुलगा आणि भाऊजी स्वतः इथे राहत होते. फॅमिलीमध्ये तुमच्या? जॉईंट फॅमिली नाही, आमच्यासोबत नाही. त्यांचा वेगळा फ्लॅट घेतला होता त्यांनी, ते तिथं वेगळे राहत होते आणि जास्त डिस्टन्स नव्हतं त्यांचं आणि आमचं घर, एक 2 मिनिटाच्या अंतरावरच राहत होते. तर राहायला इथंच होते, पण आज संडे म्हणून संडेच्या निमित्ताने बाहेर फिरायला निघाले होते आणि अशी दुर्घटना घडली आहे. प्रशासनाचा हलगर्जीपणा दिसतोय, पण ते म्हणतात की आम्ही बोर्ड लावला होता, पर्यटकांनी जायला नको पाहिजे होतं, थोडासा कंट्रोल ठेवला पाहिजे, ब्रिजही थोडासा एक दुरावस्थेतही होता. प्रशासनालाच आपण नुसती नावं नाही ठेवू शकत किंवा प्रशासनालाच आपण प्रत्येक गोष्टीला ब्लेम नाही करू शकत. यात लोकांना पण समजलं पाहिजे की जर आपल्याला दिसतंय की हा ब्रिज व्यवस्थित नाही आहे तर लोकांनी तिथं जाऊ नये. शिवाय तिथे बाईक्स जातात, हे चुकीचं आहे, ते नव्हतं झालं पाहिजे. पण दुर्घटना वाचवता आली असती जर ती प्लेस आयसोलेट केली असती पूर्णपणे. जर आपल्याला माहिती आहे ती प्लेस नाही आहे तेवढी चांगली, तर गव्हर्नमेंटने फक्त एवढंच करायला पाहिजे होतं की ती प्लेस पूर्णपणे आयसोलेट केली पाहिजे होती. तिथून एक माणूस काय, तिथून गाड्या जात होत्या, तिथून माणूस पण गेला नव्हता पाहिजे. एवढंच फक्त होतं, बाकी काही नाही. बाकी लोक समजदार आहेत, त्यांनी समजदारीने तिथं न जाताच त्यांनी स्वतःची काळजी घ्यायला पाहिजे होती. पण शेवटी आता वेळ येते, त्याला कोणी काही करू शकत नाही. काळजी घ्या. तुमच्यासोबत कॅमेरा पर्सन अनिल पवार साहेब, वैभव परब, ABP माझा, तळेगाव. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.